आता या अगोदर आपण वर्क डन आणि वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्स हा कंटेंट पाहिला होता. तर आता आपल्याला त्याच्याशीच रिलेटेड असणारं जे एनर्जी आहे त्या एनर्जीबद्दल बोलायचं आहे. आता एनर्जी जी आहे त्याला जनरली जर डिफाईन करायचं असेल तर आपण म्हणतो कॅपॅसिटी टू डू वर्क, म्हणजे कार्य करण्याची जी क्षमता आहे त्या क्षमतेला म्हणतो आपण एनर्जी. आता जनरली काय होतं की एनर्जी जी आहे तर त्यानं काय मोजलं जातं, ओके. सो किंवा एनर्जी जी आहे तर ते मेजर कशाच्या सहाय्यानं होईल. सो इट इज मेजर बाय टोटल क्वांटिटी ऑफ वर्क, म्हणजे कार्य किती घडलं तर त्याच्या एकूण अमाऊंटवरून आपण एनर्जी डिसाईड करत असतो. मग प्रश्न असा आहे की हे जे एनर्जी आहे याचे डिफरंट युनिट्स कोणकोणते आहेत. काही युनिट्स आपण ऑलरेडी डिस्कस केलेलेच आहेत, जसं की 1 जूल इज इक्वल टू हाऊ मच अर्ग, 10⁻⁷ अर्ग. तर हे रिलेशनशिप आपण पाहिलेलं आहे. या व्यतिरिक्त एक नवीन सांगतो मी तुम्हाला, ते आहे ई व्ही. ई व्ही मीन्स इलेक्ट्रॉन होल्ट, आणि 1 इलेक्ट्रॉन होल्ट तर हे इलेक्ट्रॉनवरच्या चार्जवरून कॅल्क्युलेट करायचं असतो. त्यामुळे त्याची जी व्हॅल्यू आहे ती असते 1.6 इंटू 10⁻⁻19 जूल. तर हे आहे इलेक्ट्रॉन होल्ट, हे अतिशय सूक्ष्म एकक. कॅलरी संदर्भात जे कन्वर्जन आहे ते आहे 4.18 जूल. त्यानंतर ज्याला आपण 1 युनिट म्हणतो, अर्थातच 1 किलोवॅट हॉवर, किंवा त्याला काय म्हणतो आपण जनरली 1 युनिट. तर याची व्हॅल्यू जी आहे ती आहे 3.6 इंटू 10⁻⁶ जूल. आता हे झाल्यानंतर तुमच्या माइंडमध्ये प्रश्न येईल की एनर्जी जी आहे तर त्या एनर्जीचे काही टाईप्स आहे का, किंवा त्याला आपण फॉर्म्स ऑफ एनर्जी म्हणू, ऊर्जेची वेगवेगळी रूपं. तर यामध्ये फर्स्टली आपण डिस्कस करू हीट एनर्जी. हीट एनर्जीला जे नाव आहे तर ते आहे थर्मल एनर्जी. आता एक लक्षात ठेवायचं, थर्मल एनर्जी जी आहे हे कशामुळे होतं, त्याच्या मागचं रिझन असतं त्या बॉडीचं टेम्परेचर कमी जास्त होणे, ओके. टेम्परेचर हा एक फॅक्टर असतो. जी एनर्जी टेम्परेचरमुळं बॉडी पोजेस करते त्याला आपण हीट किंवा थर्मल एनर्जी म्हणायचं. पुढचा टाईप आहे केमिकल एनर्जी. आता केमिकल एनर्जी जी आहे तर जी एनर्जी कशामध्ये रिलीज होते, केमिकल रिॲक्शनमध्ये, ओके. सो वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या केमिकल रिॲक्शन असतात त्यामध्ये जी एनर्जी रिलीज होते त्या एनर्जीला आपण केमिकल एनर्जी म्हणू. तिसरा प्रकार आहे साऊंड एनर्जी, की जेव्हा साऊंड प्रोड्यूस होतो, कारण तुम्हाला माहिती आहे की साऊंड प्रोड्यूस होण्यासाठी वस्तूचं काय होणं आवश्यक आहे, व्हायब्रेशन. आणि त्या ठिकाणी कोणतं ना कोणतं मीडियम लागतं साऊंडच्या प्रोपोगेशनसाठी, तर ती एनर्जी आहे साऊंड एनर्जी. पुढचा टाईप आहे इलेक्ट्रिकल एनर्जी. आता इलेक्ट्रिकल एनर्जी तुम्हाला माहीत आहे की एखादा जो कंडक्टर आहे तर या कंडक्टरमध्ये जर आपण बॅटरीच्या साहाय्यानं करंट पास केला तर त्यामधली जी एनर्जी आहे तिला आपण इलेक्ट्रिकल एनर्जी म्हणजेच एनर्जीला जेव्हाही कंडक्टरमधून कोणाचा फ्लो होईल, इलेक्ट्रॉनचा फ्लो होईल, है ना, तर याच्याशी रिलेटेड एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जी. त्यानंतर पुढची एनर्जी आहे न्यूक्लिअर एनर्जी. आता न्यूक्लिअर एनर्जी जी आहे ही तुम्हाला 2 स्वरूपामध्ये पाहायला मिळेल, ओके. सो याचा जो पहिला टाईप आहे तर जेव्हा 2 लाईट न्यूक्लियाय, ओके, 2 हलके न्यूक्लियाय म्हणजे 2 एलिमेंटची न्यूक्लियस, ओके. तर हे न्यूक्लियाय जर या ठिकाणी काय होत असतील,
कंबाईन होत असतील आणि कंबाईन होऊन ते या ठिकाणी हेवी न्यूक्लियस तयार करतात, एकच वन हेवी न्यूक्लियस जर तयार करत असतील, जसं त्याला तुम्ही कॉम्बिनेशन रिॲक्शन म्हणताय की नाही, तर ती सुद्धा एक अशा वेळेससुद्धा एनर्जी रिलीज होते पहा. तर ती एनर्जी न्यूक्लिअर एनर्जी आहे. किंवा सेकंड केस अशी आहे की जो हेवी न्यूक्लियस आहे, ओके, सो हेवी न्यूक्लियस जो आहे ना, तर याची काय होते, स्प्लिटिंग होते. स्प्लिटिंगला एक शब्द वापरू आपण, ब्रेक. आणि ब्रेक झाल्यावर यापासून 2 लाईट न्यूक्लिआय तयार होतात, जसं की युरेनियममध्ये पाहिलं होतं आपण, हे की नाही. काय काय तयार झाले होते, बेरियम आणि क्रिप्टॉन. तर ही न्यूक्लिअर एनर्जी आहे. त्यानंतरची एनर्जी आहे सोलार एनर्जी, आणि याचा इम्पॉर्टंट सोर्स काय आहे, सन. सनकडून रेडिएट केली जाणारी एनर्जी, त्याला आपण सोलार एनर्जी म्हणू. आणि फायनली मेकॅनिकल एनर्जी, ज्याचे आपल्याला माहीत आहे की जेव्हा आपण मेकॅनिकल एनर्जी विचार करू, तर जी एनर्जी बॉडीच्या स्पीडमुळे म्हणा, किंवा त्या बॉडीच्या पोझिशनमुळे म्हणा, किंवा त्या बॉडीचा जो शेप बदलतो है ना, तर एखाद्या बॉडीचा शेप बदलला, तर या तिन्ही केसमध्ये जी एनर्जी रिलीज होते त्याला आपण मेकॅनिकल एनर्जी म्हणतो. आणि जनरली ही कशाची बेरीज असते, ती बेरीज असते कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. ओके, आता यामधलाच जो पहिला टाईप आहे कायनेटिक एनर्जी, याबद्दल आपण बोलू. आता कायनेटिक एनर्जी संदर्भात आपल्याला माहीत आहे की जी एनर्जी बॉडी कशामुळे पोजेस करते, बाय व्हर्च्यू ऑफ इट्स मोशन. म्हणजे एखादी गतिमान वस्तू आहे, तर गतिमान अवस्थेमध्ये असल्यामुळे त्याला जी एनर्जी प्राप्त होते त्याला आपण कायनेटिक एनर्जी म्हणतो. मग आता प्रश्न असा आहे की एखादी बॉडी रेस्ट पोझिशनला असेल, तर मग त्याच्यातली कायनेटिक एनर्जी किती कॅल्क्युलेट करायची, तर ती असते 0. आणि कायनेटिक एनर्जी ही स्वतः स्केलर क्वांटिटी आहे, हे तर लक्षात ठेवायचं. कायनेटिक एनर्जी संदर्भात आपल्यासाठी 2 सूत्र महत्त्वाचे आहेत. पहिलं जे सूत्र स्टँडर्ड 9मध्ये आपण लर्न केलं ते आहे हाफ mv². परंतु याचं अनदर जे रिलेशनशिप आपल्याला बघायचं आहे, तर ते आहे इन टर्म्स ऑफ द मोमेंटम. ओके, मला मी डायरेक्ट फॉर्म्युला न घेता थोडंसं एक्सप्रेशन घेतो. आता इथं जी हाफ mv² आहे, तर या हाफ mv² मी काय करतो आहे, एमने मल्टिप्लाय पण करतो आणि डिवाईड पण करतो. मग हे काय केलं मी, कारण न्युमरेटरमध्ये जर पाहिलं तर m² आणि v², बरोबर आहे का, हे तयार झालं या ठिकाणी. आता ॲज यू नो की pv इज इक्वल टू mv, आणि दॅट्स वाय p² व्हॅल्यू काय असेल m² v², आणि दॅट्स वाय त्याच्याऐवजी मला p²/m लिहायचा अधिकार आहे. म्हणून कायनेटिक एनर्जीचा जो दुसरा फॉर्म्युला असेल है ना, पहिला आपण हाफ mv². सो इन टर्म्स ऑफ मोमेंटम फॉर्म्युला काय असेल, हाफ p²/m. त्यानंतर आपण बोलूया WT थेरमबद्दल, सॉरी वर्क एनर्जी थेरम, WE थेरम म्हणतात त्याला. सो वर्क एनर्जी थेरम जे आहे, तर ही कन्सेप्ट फार सोपी आहे पहा. यामध्ये लक्षात ठेवायचं आहे की वर्क डन काय आहे, तर वर्क डन आहे चेंज इन कायनेटिक एनर्जी. आता चेंज आला म्हणजे याच्यात काय आलं बरं, 2 प्रकारचे आला, इनिशियल आणि फायनल. सो आपल्याला काय करायचं या ठिकाणी, जी फायनल कायनेटिक एनर्जी आहे त्यामधून इनिशियल कायनेटिक एनर्जी काय करायची आहे, मायनस करायची आहे. सो सपोज एक बॉडी आहे
की तिची सुरुवातीची जी स्पीड आहे, तर इनिशियल व्हेलॉसिटी आपण ई घेतो आणि फायनल व्हेलॉसिटी काय घेतो, व्ही. सो त्याची इनिशियल कायनेटिक एनर्जी काय असेल, हाफ एम यू स्क्वेअर, फायनल कायनेटिक एनर्जी हाफ एम व्ही स्क्वेअर. आणि दॅट्स वाय हाफ एम व्ही स्क्वेअर फायनलमधून आपल्याला हाफ एम व्ही स्क्वेअर ही कायनेटिक एनर्जी मायनस करायची आहे आणि यामध्ये हाफ एम कॉमन घेतला तर व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर. ओके, हा झाला वर्क एनर्जी थेरम. किंवा सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन काय आहे, व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर इज इक्वल टू 2as आहे ना, 2as. म्हणजे यामध्ये आणखीन तुम्हाला जर करायचं असेल तर हाफ एम वर्क एनर्जी थेरम. आता आपण कशाकडे चाललो माहिती आहे का, आपल्या जे स्टार्ट केली होती आपण वर्क डनचा फॉर्म्युला ते आपण प्रूफ करायलो. सो हाफला एम मल्टिप्लाय बाय 2as, 2 गेट कॅन्सल, MAS ॲज यू नो F इज इक्वल टू काय असतं, MA. सो इथं फायनली काय आलं, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. सो फक्त एक रिलेशन दाखवलं, परंतु जे फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे तो हा आहे. वर्क एनर्जी थेरम काय सांगतो की आपल्याला चेंज इन कायनेटिक एनर्जी संदर्भात सूत्राचा विचार करायचा आहे. आता आपण कायनेटिक एनर्जीच्या जो फॉर्म्युला आपण लर्न केला होता, हाफ एम व्ही स्क्वेअर, याबद्दल थोडंसं बोलू. यामध्ये आपल्या लक्षात आलं असेल की कायनेटिक एनर्जी जी आहे ही मासच्या काय आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. आणि कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द वेलोसिटी. आणि दॅट्स वाय आपल्याला माहीत आहे की मास जे आहे तर ज्या प्रोपोर्शनमध्ये वाढेल त्याच प्रोपोर्शनमध्ये कायनेटिक एनर्जी वाढेल, बरोबर. आणि वेलोसिटी जर 2 टाइम्स इन्क्रीज केली तर कायनेटिक एनर्जी ऑलमोस्ट 4 टाइम इन्क्रीज होते. आता आपण बोलू पोटेन्शियल एनर्जीबद्दल. आता जी पोटेन्शियल एनर्जी आहे तर तुम्हाला माहीत आहे की कोणतीही बॉडी जर असेल तर त्याची जी पोझिशन आहे स्वतःची, ओके, सो बाय व्हर्च्यू ऑफ इट्स पोझिशन, की जी वस्तू स्थिर आहे ना, स्टेबल आहे, मूविंग नाही, तर त्याच्या स्वतःच्या पोझिशनमुळे त्या ठिकाणी जी तिला ऊर्जा मिळते. आता ॲक्च्युअली यामध्ये पोझिशन म्हणजे हाईट फ्रॉम द ग्राउंड पण घेऊ शकतो. म्हणजे आता एखाद्या वेळेस पाण्याची टाकी आहे, ग्राउंडपासून 10 मीटर उंचीवर आहे ना, तर ते सुद्धा त्यामध्ये तिच्या कॉन्फिगरेशनमुळे म्हणा, शेपमुळे म्हणा, हाईटमुळे म्हणा, जी एनर्जी त्याच्यामध्ये पोजेस करते तर त्याला काय म्हणायचं आपण, पोटेन्शियल एनर्जी. मग आता टाईप्सबद्दल बोलायचं असेल तर याचे 2 टाईप्स आहेत. पहिला जो टाईप आहे तो आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. आता ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी काय आहे की एक अशी एनर्जी की जी ॲक्च्युअल कशामुळे पोजेस झाली, बॉडीच्या हाईटमुळे पोजेस होत असेल, ओके. आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये जी एनर्जी स्टोअर होते त्याला आपण ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी म्हणू. आणि त्याचं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जे वॉटर स्टोअर होतं ओव्हरहेड टँकमध्ये, ओके. सो वॉटर स्टोअर इन ओव्हरहेड टँक, ते जमिनीपासून विशिष्ट हाईटला आहे, त्याच्यावर ग्रॅव्हिटी अप्लाय करते आणि दॅट्स वाय त्या पोटेन्शियल एनर्जीला आपण काय म्हणायचं, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. आणि दुसरं जो टाईप आहे तो आहे इलॅस्टिक पोटेन्शियल एनर्जी. आता इलॅस्टिक पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय की बॉडीचं जे शेप आहे किंवा बॉडीचं त्याला आपण कॉन्फिगरेशन म्हणू, ओके, तर याच्यामुळं जी एनर्जी त्याच्यामध्ये निर्माण होते तर त्याला आपण इलॅस्टिक पोटेन्शियल एनर्जी म्हणतो. एक्झाम्पल जर पाहिलं आपण तर जी घड्याळाची जी कॉईल स्प्रिंग असते, ओके, सो
कॉइल्ड स्प्रिंगमध्ये जी एनर्जी आहे ती तिच्या शेपमुळे आहे, त्याशिवाय ती इलॅस्टिक पोटेन्शियल एनर्जी आहे. किंवा अनदर एक्झाम्पल जर पाहायचं असेल तर जो रेज्ड हॅमर आहे, म्हणजे एखाद्या वेळेस हातोडा आहे आणि तो आपण हवेत एक विशिष्ट उंचीवर उचलला, तर त्याच्यामध्ये त्याच्या हाईटमुळे उचलल्यामुळं काय झालं, त्याच्यामध्ये इलॅस्टिक पोटेन्शियल एनर्जी समाविष्ट होते. आता जसं की पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला जर फाईंड करायचा असेल तर यामध्ये आपल्याला 2 सूत्राचा विचार करावा लागेल. की पहिलं सूत्र की फोर्स इज इक्वल टू मास इंटू ग्रॅव्हिटी. हे कशामुळं? कारण ऑब्जेक्टला आपण विशिष्ट हाईटला नेलो आणि ग्रॅव्हिटीची रिलेशनशिप आहे म्हणून mg. आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला वर्क डनचा सुद्धा विचार करायचा आहे की वर्क डन जे आहे ते फक्त कायनेटिक एनर्जी स्वरूपात असतं का? नाही, पोटेन्शियल पण असतं. आता इथे जर आपण वर्क डनचा फॉर्म्युला विचारात घेतला सो वर्क डन संदर्भात जर पाहिला आपण तर वर्क डनचा फॉर्म्युला काय आहे? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्सचा फॉर्म्युला mgs आणि डिस्प्लेसमेंट हे हाईटला आहे म्हणून त्याला जर आपण h रिप्लेस केलं तर हे काय होतं? mgh. आणि mgh हे वर्कचं असेल तर वर्क इज ऑलवेज स्टोर इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी अँड दॅट्स वाय पोटेन्शियल एनर्जीसुद्धा फॉर्म्युला काय आहे? mgh. मग आता प्रश्न असा आहे की ही जी पोटेन्शियल एनर्जी आहे तर याचा आपण काय करणार आहे माहिती आहे का? स्प्रिंग संदर्भात विचार करणार आहे. ओके, सो आपली जी नेक्स्ट कन्सेप्ट असेल ती असेल पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ स्प्रिंग. आता एक लक्षात घ्या की सपोज की हा एक रिजिड सपोर्ट आहे. ओके, आणि हे होरिझॉन्टल सरफेस आहे. ओके, आणि सपोज इथं ही स्प्रिंग आहे ओके, याला अटॅच केली आणि या स्प्रिंगला काय आहे? एक बॉक्स अटॅच आहे. सपोज हा बॉक्सची जी पोझिशन आहे त्याला आपण ए कन्सिडर करू आणि रिजिड सपोर्ट जे आहे तर त्याला सपोर्ट आहे ते काय आहे? ओ. आता होतं काय की या ठिकाणी जर मी या बॉक्सला राईट हँड साईडला जर काय केलं, या ठिकाणी पुश केलं है ना, तशा वेळेस स्प्रिंगचं काय होतं बरं? इलॉंगेशन, बरोबर. आणि जर बॉक्सला जवळ नेलं तर स्प्रिंगचं काय होतं? कॉम्प्रेशन, बरोबर. येते लक्षात. सो या ठिकाणी लक्षात घ्या की जर मी राईट हँड साईडला बॉक्सला मूव्ह केलं तर स्प्रिंगची लेंथ वाढते. स्प्रिंगची लेंथ वाढणे या फेनॉमेनाला काय म्हणायचं? इलॉंगेशन. आणि इकडे जर केलं तर स्प्रिंग जी आहे ना तर ती जवळजवळ येते, तर अशा वेळेस स्प्रिंगचं काय झालं त्या ठिकाणी? कॉम्प्रेशन. मग आता मला सांगा हे कुठपर्यंत चालेल बरं? जोपर्यंत हा फोर्स अप्लाइड आहे. फोर्स रिमूव्ह केल्यानंतर स्प्रिंगची टेंडन्सी काय असेल? तिच्या इक्विलिब्रियम पोझिशनमध्ये न्यायची, बरोबर. मग मला सांगा आता हा ऑब्जेक्ट लेफ्ट हँड साईडला येताना आपण फोर्स लावला, पण स्प्रिंग स्वतःच जवळ जी यायली तिथं कोणता फोर्स लावला का? नाही. मग अशा वेळेस स्प्रिंगमध्ये हा जो फोर्स आहे तर हुक्स लॉनुसार जर पाहिला आपण, ओके, तर लक्षात ठेवायचं की जी स्प्रिंग आहे ना तर स्प्रिंग काय ओबे करते माहिती आहे का? ओबे करते हुक्स लॉ. आणि हुक्स लॉ काय सांगतो आपल्याला स्प्रिंग संदर्भात? तर पहा, स्प्रिंगमध्ये जो स्वतःचा फोर्स आहे तर मला सांगा आता या फोर्सचं एक वैशिष्ट्य पाहिलं तुम्ही पहा, इलॉंगेशन जर राईट साईडला झालं तर जो फोर्स आहे तो त्याच्या काय करतो बरं? अपोजिट डायरेक्शनला काम करतो ना. तो स्प्रिंग जवळ यायचा प्रयत्न करते ना. स्प्रिंगला जर कॉम्प्रेशन केलं आपण तर फोर्स काय करतो? दूर जाण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे याचा अर्थ इलॉंगेशन असो कॉम्प्रेशन असो दोन्ही केसमध्ये वस्तूचं डिस्प्लेसमेंट आणि जे फोर्सची डायरेक्शन आहे है ना, स्वतःचा जो रिस्टोरिंग फोर्स आहे ती डायरेक्शन एकमेकांच्या काय आहे? अपोजिट. प्रोपोर्शनल आहे बट अपोजिट आहे. दॅट्स वाय पहा, प्रोपोर्शनल प्लस अपोजिट. दॅट्स वाय रूल काय सांगतो? मग रूल सांगतो की स्प्रिंगमध्ये असणारा
जो रिस्टोरिंग फोर्स आहे, रिस्टोरिंग फोर्स म्हणजे त्याला त्याच्या जागी परत नेणारा फोर्स, हा डिस्प्लेसमेंटच्या काय आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. पहा स्ट्रेच म्हणा, स्ट्रेचलाच आपण दुसरा शब्द काय म्हणतो, इलॉंगेशन किंवा इलॉंगेशन. पहा स्ट्रेचलाच इलॉंगेशन म्हणतात, स्ट्रेचच्या किंवा दुसरं काय सांगितलं मी तुम्हाला, कॉम्प्रेशनच्या. ओके, आणि दॅट्स वाय वी कॅन से की मायनस एफ, पहा रिस्टोरिंग फोर्स निगेटिव्हली ॲक्ट होता. सो इज प्रोपोर्शनल टू एक्स. तुम्हाला जर वाटलं एफ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस एक्स, नो इश्यू, दोन्हींचा अर्थ सेमच आहे. फक्त आपल्याला कोणा एकाची डायरेक्शन काय दाखवायची आहे, अपोजिट दाखवायची आहे. आता मी माझ्या पद्धतीनं जी एन सी आर टी आहे ना 11th-12th त्यानुसार कॅरी करतो. एन सी आर टीने याला प्रिफरन्स दिलं आहे. सो एन सी आर टी म्हणते की इथं एफ प्रोपोर्शनॅलिटी चिन्ह काढून इज इक्वल टू घेतलं, तिथं एक कॉन्स्टंट घ्यावा लागतो आणि तो कॉन्स्टंट त्यांनी काय घेतलेला आहे, स्मॉल के. आणि या कॉन्स्टंटला एक नाव आहे पहा, तर हा आहे स्प्रिंग कॉन्स्टंट. ओके, आता तिन्ही गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असेल की या सूत्रामध्ये एफ जो आहे तो रिस्टोरिंग फोर्स आहे, के जो आहे तो स्प्रिंग कॉन्स्टंट, एक्स जे आहे त्याचं डिस्प्लेसमेंट आहे, आणि रिस्टोरिंग फोर्स हे कॉम्प्रेशन किंवा इलॉंगेशनच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं इन अपोजिट डायरेक्शन. हे लर्न केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे की इलॅस्टिक पोटेन्शियल एनर्जीबद्दल बोलायचं आहे. आता ज्या कन्सेप्टबद्दल बोललो मी ती आहे इलॅस्टिक पोटेन्शियल एनर्जी. आता मी कन्सेप्ट मध्येच का लिहित आहे, कारण ती आपल्या आत्ताच्या एक्झाम्पलशी रिलेटेड आहे. ओके, आता एक लक्षात घ्या, ही जी स्प्रिंग आहे तिचा आपण लेंथ वाढवणे म्हणजेच काय करणे, इलॉंगेशन करणे, लेंथ कमी करणे म्हणजे काय, कॉम्प्रेशन करणे. तर अशा दोन्ही केसमध्ये पहा, इलॉंगेशन असो का कॉम्प्रेशन असो, दोन्ही वेळेस ॲक्च्युअल काय व्हायला त्या ठिकाणी वर्क डन व्हायला है ना. आणि हे वर्क डन आपण करायलो, हे कशाच्या अगेन्स्ट करायलो, रिस्टोरिंग फोर्सच्या. म्हणजे जेव्हा मी एखादी स्प्रिंग ताणतोय किंवा स्प्रिंग जवळ येतो, याचा अर्थ मी काय करायलो, रिस्टोरिंग फोर्सच्या अगेन्स्ट काय करलो, मी वर्क डन करायलो. आणि म्हणून हे जे वर्क डन आहे हे स्टोअर कोणत्या स्वरूपामध्ये होतं, तर हे वर्क डन स्टोअर होतं इलॅस्टिक पोटेन्शियल एनर्जीच्या स्वरूपामध्ये. ओके, म्हणून आता आपल्याला या रिस्टोरिंग फोर्सचं नेचर समजून घ्यायचं आहे. आता आपण एका सूत्रावर आलो होतो, एफ इज इक्वल टू मायनस के एक्स. आता यामध्ये हा जो स्प्रिंग कॉन्स्टंट आहे त्याच्या युनिटबद्दल थोडंसं आपण बोलू. मग आता याचं युनिट जर काढायचं असेल स्प्रिंग कॉन्स्टंटचं, तर पहा फोर्स न्यूमरेटरमध्ये जाईल आणि एक्स कुठे जाईल, डिनोमिनेटरमध्ये जाईल, बरोबर ना. दॅट्स वाय पहा वाटलंस केचा फॉर्म्युला आपण मॅग्निट्यूडमध्ये घेतला. मॅग्निट्यूड कळतो ना तुम्हाला, मॉडमध्ये घेतला म्हणजे पॉझिटिव्ह. तर एफ कुठे येईल, न्यूमरेटरमध्ये एक्स डिस्प्लेसमेंट खाली येईल. सो न्यूटन पर मीटर हे जे आहे हे एका कोणाचं असणार, या ठिकाणी स्प्रिंग कॉन्स्टंटचं असणार. आता एक लक्षात ठेवायचं आहे, स्प्रिंग जी आहे ना, तर ही स्प्रिंग आपल्याला काय करायचं आहे की स्प्रिंग समजा जर आपल्याला इलॉंगेटेड करायची आहे, ओके, किंवा कॉम्प्रेस करायची आहे, ओके. सो तर अप्लाइड फोर्स जो आहे ना, तर तो सेम मॅग्निट्यूडचा पाहिजे. जसं की पहा, आता ही स्प्रिंग आहे, पहा आता हे काय झालं, ही त्याची जी आहे ना, तर ही रेग्युलर पोझिशन झाली समजा स्प्रिंगची, आज आपण अटॅच करू. ओके, आता स्प्रिंग जी आहे ना, तर याला काय केलं मी, या केसमध्ये तिचं इलॉंगेशन केलं. सेकंड केस आहे की यामध्ये मी तिचं कॉम्प्रेशन केलं. आता एक लक्षात घ्या, आता एवढ्या पोझिशनला याचं काय झालं बरं, डिस्प्लेसमेंट झालेलं आहे. आणि हे जे पोझिशन आहे
ही सुद्धा व्हॅल्यू काय आहे एक्स आहे. म्हणजे आपण काय केलं त्याच्या इक्विलिब्रियम पोझिशनपासून एक्सला काय केलं इथं इलॉंगेशन केलं म्हणजे तिला ताणलं आणि त्यानंतर इथं काय केलं की एक्स एवढ्या डिस्प्लेसमेंटमध्ये नॉर्मल पोझिशनपासून तिचं काय केलं आपण कॉम्प्रेशन केलं. तर या दोन्ही केसेसमध्ये जर पाहिलं आपण तर अप्लाइड फोर्स जो आहे ना डिस्प्लेसमेंट जर सेम मॅग्निट्यूडचा असेल तर अप्लाइड फोर्ससुद्धा कसा आहे सेम मॅग्निट्यूडचा आहे. आणि लक्षात ठेवायचं आहे की आपण इकडं जी या दिशेला जो फोर्स लावला ना तर हे कोणता होतं बरं हे इलॉंगेशन ज्याच्यामुळं घडलं तर ते फोर्सला आपण कोणता फोर्स म्हणायचा अप्लाइड फोर्स. तो लावल्या गेलेला बल आहे वस्तूच्या साईन आपण ताणलं. परंतु स्प्रिंग जी आहे ही रिटर्न त्याच्या इक्विलिब्रियम पोझिशनला जायचा प्रयत्न करते. तर तो स्प्रिंगचा कोणता फोर्स असला पाहिजे रिस्टोरिंग फोर्स असला पाहिजे. ओके. आता या संदर्भात एक कन्सेप्ट आहे आपल्याकडे तर ते आहे पहा की जे वर्क डनचा आपण एक फॉर्म्युला तर फोर्सचा तर फॉर्म्युला पाहिला स्प्रिंग संदर्भात. आता वर्क डन जर पाहायचं असेल की एखादी स्प्रिंग आपण कॉम्प्रेस करायलो किंवा स्ट्रेच करायलो स्ट्रेच म्हणजेच काय इलॉंगेशन ना. तर अशा वेळेस वर्क डन काढण्याचा जो फॉर्म्युला आहे ना तर तो फॉर्म्युला आहे पहा हाफ kx². ओके. आणि हे जे वर्क डन हे तीच नथिंग बट ही इलॅस्टिक पोटेन्शियल एनर्जी आहे. सो याला आपण काय म्हणायचं इलॅस्टिक पोटेन्शियल एनर्जी जर काढायची असेल तर आपण दोन गोष्टींवर काढली. एक फोर्स कॉन्स्टंट काय आहे स्प्रिंगचा आणि त्यानंतर एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट याचं काय घ्यायचं आपल्याला स्क्वेअर घ्यायचा. तर यावरून आपण इलॅस्टिक पोटेन्शियल एनर्जी काढू शकतो. त्यानंतर फायनली आपण फोर्सचे दोन टाईप बघणार आहोत. ओके. सो प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आहे. तर याला ॲनालाइज करताना आपण फोर्सचे दोन वेगवेगळे टाईप बघणार आहोत. यामध्ये पहिल्यांदा आपण डिस्कस करू कॉन्झर्वेटिव्ह फोर्सबद्दल. आता कॉन्झर्वेटिव्ह फोर्स काय आहे पहा. तर कॉन्झर्वेटिव्ह फोर्स हा एक असा सिम्पल फोर्स आहे की तो कोणत्या मार्गानं झालेला आहे म्हणजे जसं डिस्प्लेसमेंटमध्ये नाही का आपण इनिशियल आणि काय घेतो फक्त फायनल पोझिशन घेतो पाथ लेंथ घेतो का नाही. तर तसं हे जे कन्झर्वेटिव्ह फोर्स आहेत ना तर हे एक असा प्रकारचा फोर्स आहे की आपण या ठिकाणी काय करायलो की आपण असं म्हणू की जो फोर्स कशावर डिपेंड आहे डिपेंड ओनली ऑन लोकेशन ऑफ 2 पॉईंट. ओके. सो दोन पॉईंटचं जे लोकेशन आहे त्याच्यावर डिपेंड आहे म्हणजे इनिशियल आणि फायनल पोझिशन नॉट डिपेंड ऑन पाथ. ओके. सो नॉट डिपेंड ऑन पाथ ते पाथवर डिपेंड नाही किंवा जे नेट वर्क डन आहे. ओके. तर एनी क्लोज पाथ संदर्भात तर ते 0 असतं. ठीक आहे ते आपण विचारात नाही घेणार व्याख्या थोडी कॉम्प्लिकेटेड आहे. तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे की त्याचे एक्झाम्पल्स है ना कोणते कोणते फोर्स आहे नेचरमध्ये कॉन्झर्वेटिव्ह फोर्स आहे. आता पहिला जो फोर्स आहे तो आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे ना हा एक कॉन्झर्वेटिव्ह फोर्स आहे आणि फक्त आपण अर्थच्या संदर्भात लक्षात नाही ठेवायचा कारण तुम्हाला माहिती आहे लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन एक असा युनिव्हर्सल लॉ आहे ना. दॅट्स वाय तो सर्व प्रकारच्या प्लॅनेटला वगैरे अवेलेबल आहे. दॅट्स वाय तो कॉन्झर्वेटिव्ह स्वतः फोर्स आहे. त्यानंतर दुसरा जो फोर्स कॉन्झर्वेटिव्ह आहे तो आहे इलॅस्टिक फोर्स. तर आपण पाहिलं की स्प्रिंगला स्ट्रेच किंवा कॉम्प्रेस केल्यावर जो फोर्स निर्माण होतो तो इलॅस्टिक फोर्स असतो. तो स्वतः कॉन्झर्वेटिव्ह फोर्स आहे. त्यानंतर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. ओके. तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स हा सुद्धा एक कॉन्झर्वेटिव्ह फोर्स आहे. तुम्हाला माहीत आहे की दोन इलेक्ट्रिक चार्जेसच्या मध्ये असतो तो. त्यानंतर मॅग्नेटिक पोल्समध्ये असणारा जो फोर्स आहे तर तो आहे मॅग्नेटिक फोर्स. हा सुद्धा कॉन्झर्वेटिव्ह फोर्स आहे. आणि दोन बॉडीचे जे सेंटर्स आहेत
त्यांना जॉईन करणारा जो फोर्स असतो ना त्याला आपण सेंट्रल फोर्स म्हणतो. ओके, सो सेंट्रल फोर्स जो आहे तर हा सुद्धा एक कन्झर्वेटिव्ह फोर्स आहे. सेकंड टॉपिकमध्ये आपण डिस्कस करू नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स. मग नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स जे आहे ना त्याला डिफाईन करणं फार सोपं आहे, कारण याच्या अगेन्स्ट हे फक्त काय कशावर डिपेंड आहे, फक्त 2 पॉईंटच्या लोकेशनवर डिपेंड आहे, पाथवर डिपेंड नाही. पण जो पाथवर डिपेंड असतो त्याला म्हणायचं नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स. मग आता नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्सचे 2 मोस्ट कॉमन एक्झाम्पल जर पाहिले आपण तर त्यामध्ये पहिला आहे फ्रिक्शन, जे मोशनच्या अगेन्स्ट कार्य करतं, आणि दुसरा आहे विस्कस फोर्स, ज्याला आपण ड्रॅगिंग फोर्ससुद्धा म्हणतो. विस्कोसिटी आपण लर्न केलेली आहे. सो ओव्हरऑल फायनल कॉन्क्लुजन जर आपण डिफरन्शिएट केलं कॉन्झर्वेटिव्ह आणि नॉन कॉन्झर्वेटिव्हमध्ये, तर हा पाथवर डिपेंड असणार आहे, बरोबर, आणि हा पाथवर इंडिपेंडेंट आहे, हे एक लक्षात ठेवायचं. जेव्हा कन्झर्वेटिव्ह फोर्स नॉट डिपेंड ऑन पाथ, जेव्हा की नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स हा पाथवर डिपेंड असतो. त्यानंतर एक राऊंड ट्रिप झाली, म्हणजे पूर्ण एक कंप्लीट ट्रिप होत असेल तर कंप्लीट 1 ट्रिपमध्ये वर्क डन जो आहे हा कन्झर्वेटिव्ह फोर्सचा 0 असतो. नॉन कन्झर्वेटिव्ह संदर्भात जर पाहिलं तर एका राऊंड ट्रिपमध्ये वर्क डन इज नॉट इक्वल टू 0. त्यानंतर टाईप्स तर आपण ऑलरेडी डिस्कस केलेच आहे. आणि एक महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे की कन्झर्वेटिव्ह फोर्समध्ये जे वर्क डन आहे ना हे रिकव्हरेबल असतं. रिकव्हरेबल म्हणजे याचा अर्थ काय की कोणत्याही पॉईंटला आपण त्याला रिकवर करू शकतो. परंतु नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स जे आहेत हे नॉट कम्प्लिटली रिकव्हरेबल, म्हणजे असं म्हणू शकत नाही आपण होतच नाही म्हणून, परंतु असं म्हणता येईल की पूर्णपणे रिकवर होत नाही. ओके, अशा पद्धतीचं वर्क डन हे नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्सचं असतं. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण कन्झर्वेटिव्ह फोर्स आणि पोटेन्शियल एनर्जी फंक्शन या संदर्भात डिस्कस करू.